आणि बसता बसता सगळ्या लोकांचा न्याय निवाडा करायचा. पण त्याला बोलावं कसं हे समजत नव्हतं विठ्ठल पंताला. सगळे लोक उठून गेले का मग त्याने बाजूला बसलेला असायचं एक बाजूला, मग त्याने यायचं आणि विनंती करायची, पहा ना तेवढं आपलं. ते म्हणायचं मी बरेच ग्रंथ पाहिले पण मला काही दिसायला होत. तसं तुमच्यावर आम्ही काही अन्याय होऊ देणार नाही, परंतु आता सगळे जण मिळून मी रोज ग्रंथच पाहतो. विठ्ठलपंत उठायचे, आपली पगडी बगलामध्ये अटकायचे आणि चालले पुन्हा. विठ्ठलपंत घरी आले. घरी येऊन त्या ठिकाणी पाहते तर आपल्याकडे 3च लेकरं होते, 4 पुन्हा 4थं कुंकून आलो. म्हणून त्यांनी पाहिलं तर त्याच्या डोक्याचे केस वगैरे वाढलेले होते. असा मस्त सुंदर प्रकारे झांबूवर बांधलेला, कपाळाला भस्म लावलेला, सगळ्या याला भस्म लावलेला सुंदर प्रकारे दिसतंय लेकरू. जानवं घातलेलं, कारण यांच्यामध्ये ह्या चौघामध्ये तेज आलं होतं. तेज, कारण गुरुचा आशीर्वाद मिळाल्यामुळं तिथं तेज आलं होतं. आणि ते तेज त्याला आपल्या भाषेमध्ये म्हणतात, लोखंडाला काय लागत असतं? परीस. परीस. लोखंडाला परीस लागलं का त्याचं सोनं होतं. तसं हे लोखंड तिथं खेळत होतं का याला हे हात लवलो सोनं करायच्या तयारीत होता. जसं त्यो पिवळा धबू तसं यांना बी त्यो पिवळा धबूकच करणार होता. ते खेळत होते. खेळता खेळता बाबा आले, बाबा आले, बाबा आले म्हणून सगळे पळायला लागले. कारण बाबा आले तर बाबा पैठणला गेले म्हणल्याच्या नंतर वाटाणे येता जाता काहीतरी बाजारातून आणतील. आता आज बी बाजार शिर टाकले.